सुरुवातीपासून संस्थेची आणि शाळेची भूमिका ही सहकार्याचीच आहे. त्या ड्रेनेज लाईनला पूर्णपणे उखडून टाकून पूर्ण मैला जो आहे तो खुल्यावर आलेला होता, पूर्ण डॅमेज करून टाकलेली आहे आणि त्यामुळं पूर्ण मैला जो आहे तो खुल्यावर आहे. की ढास असतील, बाकी सगळ्या बाबी ज्या आहेत, वास असेल, विद्यार्थ्यांना त्याचा सहन करावा लागतो आहे. ते पाणी जे ओव्हरफ्लो होतं आहे ते वर्गामध्ये पाझरत आहे. जबाबदार कन्स्ट्रक्शन कंपनीचा आहे. या पाईपलाईन्स दुरुस्त करून दिल्याच पाहिजेत. या पाईपलाईन जर दुरुस्त केल्या नाहीत तर तो मैला आहे तसं खुल्यावर पडणार आहे. नमस्कार. तर आज आपण प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं आलो आहोत, दसरा चौक इथं, जिथं मुस्लिम बोर्डिंग आहे तिथं. आणि इथं सध्या परिस्थिती खूप वाईट आहे, कारण ड्रेनेज लाईन जी आहे या शाळेची, या हायस्कूलची, ती उखडून टाकण्यात आलेली आहे. आणि इथं आपण नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करतोय. तर त्यानिमित्त आपण भेटायला आलो आहे SS काझी सरांना. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी वस्तुस्थिती इथली काय आहे ते. तर नमस्कार सर, आत्ता इथं नेमकी वस्तुस्थिती काय आहे, काय प्रॉब्लेम्स होत आहेत इथं? काय झालेलं आहे, दी मोहमेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, प्रिन्सेस पद्माराजे आणि क्रेसेंट प्रायमरी या 3 शाळा या प्रिमायसेसमध्ये भरतात. आणि गेल्या 2.5-3 वर्षापासून मागं काम चालू आहे. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचं जे पोलीस लाईन आहे त्याचं काम चाललेलं आहे. सुरुवातीपासून संस्थेची आणि शाळेची भूमिका ही सहकार्याचीच आहे. कोणत्याही प्रकारे आमच्याकडून त्यांना त्रास झालेला नाही आहे आणि त्यांना सुरुवातीपासून सहकार्य केलेलं आहे. परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून काम संपत आल्यानंतर ज्या ड्रेनेज लाईन जी गेलेली आहे शाळेच्या मागून, त्या ड्रेनेज लाईनला पूर्णपणे उखडून टाकून पूर्ण मैला जो आहे तो खुल्यावर आलेला होता. त्याच्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये सिमेंटचे पाईप घालण्यात आल्या, ज्याला कॉलर पूर्णपणे उघड्या ठेवल्या गेल्या आणि ड्रेनेज जे आहे ते पूर्णपणे चोकअप होत होतं. आणि सुरुवातीचे जे ड्रेनेज आहेत ते पूर्ण डॅमेज करून टाकलेले आहेत आणि त्यामुळं पूर्ण मैला जो आहे तो खुल्यावर आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता गेल्या महिन्याभरापासून त्यांनी फायर पाईपलाईन जी आहे त्याचं काम चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता त्या ज्या ड्रेनेज पाईपलाईन ज्या गेलेल्या आहेत त्यांना दुरुस्त जरी करायचं असेल किंवा त्यांना व्यवस्थित करायचं असेल तर आत जाण्यासाठी जागा नाही आहे. आणि सर्व विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांचं आरोग्य जे आहे याच्यामध्ये धोक्यामध्ये येतं आहे. वारंवार आम्ही संस्थेला कळवलेलं आहे आणि संस्थेच्या माध्यमातून पोलीस लाईन बांधकाम करणारी जी कंपनी आहे त्यांनासुद्धा ते कळवलेलं आहे, परंतु त्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही आहे. सर, तरी कधीपासून हे सुरू आहे आणि कधीपासून आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो? गेल्या 4-5 महिन्यापासून सुरू आहे, परंतु आत्ता जास्तच झालेला आहे. बांधकाम चालू असल्यापासून आवाजाचा त्रास होता, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आत्ता या क्षणाला गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जो ड्रेनेज मैला जो आहे तो सगळा पूर्णपणे खुल्यावर आलेला आहे आणि ड्रेनेज लाईन नेऊन जोडण्यात आलेली नाही आहे, ती पण खुल्यावर सोडण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की ढास असतील, बाकी सगळ्या बाबी ज्या आहेत, वास असेल, विद्यार्थ्यांना त्याचा सहन करावा लागतो आहे. आणि ती ड्रेनेज लाईन शाळेच्या बॅक साईडला मागच्या बाजूला घासूनच गेल्यामुळं ते पाणी जे ओव्हरफ्लो होतं आहे ते वर्गामध्ये पाझरत आहे. याची तुम्हाला काही पूर्वकल्पना दिली गेली होती? कोणत्याही प्रकारे पूर्वकल्पना दिलेली नव्हती. जूनमध्ये पाईपलाईन बदलून देतो, PVC पाईपलाईन चांगल्या क्वालिटीची बसवून देतो असं सांगण्यात आलेलं होतं, चेंबर्स घालून देतो असं म्हटलेलं होतं, परंतु ते कोणतंही वचन जे आहे ते पाळलं गेलेलं नाही. आणि आत्ताच्या सद्यस्थितीला जी स्थिती तुम्ही स्वतः पाहिली तर त्या स्थितीमध्ये असं दिसून येतं की ते काम करायचंच नाही आहे. आणि त्यामुळं शाळेचे, बालवाडीचे विद्यार्थी, प्रायमरीचे विद्यार्थी यांचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे. हे काम ज्यावेळी करायला घेतलं त्यावेळी आपल्याकडून काही अशा अटी असतात की सामान्य अटी, की हे काम आमचं बाबा असं असं तुम्ही करून द्या, जर का हे उखडलं गेलेलं आहे तर याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी सोल्युशन काढूया, असं काही तुम्ही त्यांना सांगितलं होतं का? संस्थेमार्फत या सर्व बाबी माननीय चेअरमन गणी आजरेकर साहेब असतील किंवा प्रशासक कादर मलबारी साहेब असतील यांच्या माध्यमातून 22 जूनला आपल्या संस्थेमध्ये मीटिंग झालेली होती. कारण हे पूर्ण अधिकार जो आहे, प्रिमायसेसचा पूर्ण अधिकार जो आहे तो संस्थेचा येतो आणि संस्थेच्या माध्यमातून संस्थेनं बरेचसे प्रयत्न केले, बराचसा पत्रव्यवहार SP साहेबांच्याबरोबर केलेला आहे, जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांच्याबरोबरसुद्धा केलेला आहे, परंतु जाणून बुजून सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्याचा त्रास जो आहे तो आम्हाला होतो. तर सर, आता ह्या ज्या गोष्टी घडतात, मुलांना त्रास होतो आहे, मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, तर याला नेमकं जबाबदार कोण आहे?
जबाबदार कन्स्ट्रक्शन कंपनीचा आहे. कारण सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं असतं की पाईपलाईन बाबा तुमचं नाही, आम्ही हे ठेवणार नाही आहोत. त्याने तशीच पाईपलाईन ठेवलेली आहे. समजा काढून टाकायचं असेल तर त्याप्रमाणे संस्थेबरोबर त्यांनी पत्रव्यवहार करणं आवश्यक होतं किंवा येऊन समोर बोलणं आवश्यक होतं. खरं ते कोणत्याही प्रकारचं इवन त्या बॅकसाईडला आपल्याला जाऊन एखादं जर बघायचं असेल तरीसुद्धा आम्हाला बघायला दिलं जात नाही. म्हणजे तुमची पूर्ण परमिशनच काढून घेतली गेली आहे इथं. पूर्णपणे बोर्डिंगच्या अखत्यारीमधलं जे काही जो पूर्वापार अनेक वर्षापासून 1963 पासून संडास बाथरूमची जी पूर्ण लाईन आहे ती आत्ताची नाही आहे, ती पहिलीच आहे. म्हणजे आत्ता घातलेली आणि आत्ता उखडून टाकली असं नव्हे. तर पोलीस लाईन, जुनी पोलीस लाईन होती, त्याचा पण मैला त्यामध्येच जात होता. आणि कॉमन 10 फुटाचा पॅसेज तो होता, 10-15 फुटाचा. खरं आत्ता तो श्रिंक होऊन, कमी होऊन 2.5 फूट आणि पुढं गेल्यानंतर 7 इंचावर येतो. आणि ती आतमध्ये दुरुस्ती कशी करायची, आत्ता तर पाईपलाईन घातलेली आहे म्हटल्यानंतर दुरुस्तीसुद्धा करता येत नाही. याच्यामध्ये ॲक्च्युली सुरुवातीपासूनच आपण सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. माझं असं मत झालेलं होतं की कंपनीकडून शाळेच्या इमारतीचीसुद्धा थोडीफार डागडुजी करून मला मिळेल. खरं त्याच्या विपरीत झालेलं आहे. म्हणजे याच्यानंतर आत्ता इवन समोरून जर तुम्ही जर इमारत बघितली, मागची इमारत बघितली, आता परवा विदेशी पाहुणे आलेले होते, तर वरती जे कॉन्क्रीटचं काम चाललेलं होतं त्याचे तुषार पूर्णपणे आमच्या अंगावर आणि ते आलेले विदेशी पाहुणे डेन्व्हर युनिव्हर्सिटीचे त्यांच्या अंगावर येत होते. पुन्हा आपण त्यांना विनंती करून सांगितले की तात्पुरतं काम थांबवा, कारण ते आत्ताच्या स्थितीला असं आहे तर भविष्यामध्ये आणखीन समस्या निर्माण होऊ शकतात. हा ड्रेनेजची समस्या आहे, पुन्हा एखादी वस्तू अंगावर येण्याची शक्यता आहे, हे सुद्धा होऊ शकतं त्यामध्ये. आता सर इथं लहान मुलं ज्यावेळी वावरतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याचा हा मोठा धोका आहे, कारण ते टिफिन पण इथंच खातात, सगळं इथंच करतात. ज्यावेळी ते अभ्यास करतात त्यावेळी एक प्रकारचा विशिष्ट वास येतो, त्यामधून जंतू येतात, माशा निर्माण होतात, डास होतात. तर त्याबद्दल आपण आत्ता तात्पुरती काय उपाययोजना केली आहे? नाही, त्या साईडच्या खिडक्या दारं आम्ही पूर्णपणे बंद केलेली आहेत. आम्हाला जेवढं करणं शक्य आहे, कारण मुलांचं आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही दारं खिडक्या त्या साईडची बंद केलेली आहेत. ऑफिसच्या दारं खिडक्या बंद केलेल्या आहेत. जेवढं शक्य आहे आमच्या हातामध्ये जेवढं आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे शालेय प्रशासन म्हणून. तर आत्ता आपण इथले जे मेन होते त्या शिक्षकांना, त्या सरांना भेटलो आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकी इथली वस्तुस्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतोय, पण अशातच प्रशासन काय करणार याची ते वाट बघत आहेत आणि ते विनवणी करत आहेत की माझ्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे तो तुम्ही लवकरात लवकर सोडवावा. कॅमेरामॅन केतनसह मी सई कुलकर्णी, पाहत रहा तारा न्यूज.